हाय एव्हरीवन, नमस्कार. तुमचं स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनल पूजास क्रिएशनमध्ये. ही एक नेटची स्लीव आहे, तुम्हाला दाखवते मी. ही एक छोटीशी पट्टी कट करून घेतली आहे आणि जस्ट ह्या नेटच्या प्लीट अशा सरकत नेल्यात आणि त्याला चून पाडली आहे. तसेच इकडून पण तशाच चून पाडून घेतलेत आणि आपल्या मेजरने उंची घ्यायची आहे आणि त्या हिशोबाने ही स्लीव तयार झाली. आता नेटची स्लीव लावल्यानंतर थोडंसं शिलाई मार्जिन बाहेरच्या साईडला दिसतं स्लीव लावल्यानंतर, तर ते दिसणार नाही. अशा हिशोबाने आपण स्लीव लावायची आहे. तर ती कशी लावायची मी तुम्हाला आज दाखवते. हे आहे आपला फ्रंट पार्ट. तर हे स्लीव लावताना सरळ बाजू ठेवली आहे आणि स्लीव लावून घ्यायची. स्लीव लावून झाली की ते जे शिलाई मार्जिन दिसतं ते कसं दिसणार नाही हे मी तुम्हाला दाखवते. हे स्लीव लावताना ओढलं जाणार नाही ह्याची काळजी घ्यायची. हे पुरेल अशा हिशोबाने लावायचं. लावत चेक करायचं की आपण घेतलाय तो कपडा पुरेल का. तर हा पुरतोय, लावायला सुरू करायचं. शिवताना हे मेन फॅब्रिक अस्तर आणि हे आपलं वरचं स्लीवचा पार्ट तिन्ही शिलाईमध्ये येतात का हे बघायचं. जर येत नसेल तर एखादा पार्ट सुटला जातो, म्हणून वेळोवेळी चेक करायचं. आता हे शिवून झालंय. एरवी आपण शिलाई मारताना अशी स्लीव जोडून घेतो आणि ह्याच्यावर डबल शिलाई मारली की झालं. पण हे काय दिसतं, हे नेटचं स्लीव असल्यामुळे ह्याच्यात वेडवाकडं असं फॅब्रिक दिसतं. हे ओळखून येत आहे बघा, इथे हा असा फॅब्रिकचा पार्ट दिसून येतो. तर हा दिसायला नको म्हणून आपण काय करायचं, हे जे फॅब्रिक आहे त्याला कट मारायचे असे जवळ आणि नंतर हे फॅब्रिक असं उलट्या बाजूला फोल्ड करायचं. हे जे आपलं फॅब्रिक दिसतंय ह्याच्यावर फोल्ड करायचं, जेणेकरून ही नेटचा पार्ट प्लेन दिसतोय. हा बघा कसा मेसी दिसतोय आणि हा कसा प्लेन दिसतोय. तर हा आतल्या बाजूला फोल्ड करून इथे अशी दाबटीक मारून घ्यायची. आता हा तिरका आहे तर ह्याला कट मारून घ्यायची गरज नाही आहे, कारण हा ओढला जातोय कपडा, व्यवस्थित टर्न होईल. तर मी दाखवते शिवून कसं शिवायचं ते. हे असं ठेवायचं सरळ बाजूला, हे असं काहीसं दिसतंय ते टर्न केल्यामुळं, आणि हे शिलाई काटाने दाबटीक मारून घ्यायची. सगळीकडून हे फॅब्रिक असं आत गेलं पाहिजे, असं पकडवायचं आणि नीट शिवून घ्यायचं. हे बघा, हे असं काहीसं दिसतंय. इथून सगळीकडून व्यवस्थित आपलं लावून झालंय. हे आता शिवल्यानंतर स्लीव अशी काहीशी दिसेल इथे. म्हणजे हे बघा, हे असं ही दाबटीक मारली. सो ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हालाही ही यूजमध्ये येईल. सो माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू.